नमस्कार, माझं नाव अनुराधा केळकर। मी माझ्या मिस्टरांबरोबर म्हणजे आम्ही दोघंही विनायकताईंच्या शिरवळच्या जवळच्या ग्रीन हिल्स इथे कॅम्पला दाखल झालो। माझ्या मिस्टरांना बीपी होतं आणि मला बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ गेली 25 वर्ष डायबिटीस। सुरुवातीला गोळ्या होत्या, परंतु करोनाच्या वॅक्सिन घेतलं, साईड इफेक्ट म्हणून शुगर शूट अप झाली। ते 2-2 इन्शुलिनचे सकाळ संध्याकाळ इंजेक्शन्स असं सगळं चित्र होतं। 24 साली चिकनगुनिया आणि एनर्जी लेवल 0। त्यामुळे मी अशी ग्रीन हिलला मिस्टरांचा हात धरून धरूनच चालायची। पण पहिल्या दिवशी विनायकताईंनी सगळं लिहून घेतलं काय त्रास होत आहेत ते, आणि त्याप्रमाणे डॉक्टरांना विचारून सगळ्यात पहिल्यांदा आधी म्हणजे इन्शुलिनची इंजेक्शन आणि खूप साऱ्या गोळ्या होत्या ते सगळं बंद करायला लावलं। आणि त्याच्यानंतर 2च दिवस म्हणजे मी जी यांचा हात धरून चालत होते, अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पडायची भीती वाटायची, ती मी माझी सुटी चालायला लागले कोणाच्याही आधाराशिवाय। आणि तिथे माझा म्हणजे निसर्गोपचार हे मला माहिती होतं, त्याची काय प्रोसेस असते तीही माहिती होती, पण औषधं घातक आहेत हे माझ्या मनात खोलवर ठसलं। आणि तिथे मी निर्णय घेतला की काहीही मी बाकीचे सगळे प्रयत्न करीन, पण मी परत इन्शुलिन घेणार नाही। मग त्यांनी आम्हाला त्या 6 दिवसामध्ये सगळं खाण्यापिण्याच्या वेळा, योग, प्राणायाम, तिथले सगळे उपचार, ह्या सगळ्यामुळे इतकं माझ्यात सुरेख बदल घडला आणि मी खुश झाले मनातनं। कारण आमच्या दोघांचंही प्रत्येकी 6-6 किलो वजन कमी झालं, सगळे औषधं सुटली। आणि त्याच्यानंतर मी ठाम निश्चयच केला की जरी घरी आलो तरी हेच सगळं रुटीन फॉलो करायचं। आणि विनायकताईंनी पूर्ण कल्पना दिली होती की इतके वर्षाचा डायबिटीस असा 5-6 दिवसात नाही जाणार, तुम्हाला हे सगळी लाईफस्टाईल वर्षभर फॉलो करायला पाहिजे। आणि मी ठरवलंच होतं की मी करीन। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं होतं की बॉडी रिॲक्शन, कारण आपण संपूर्ण मेटाबॉलिझमच बदलतो जवळजवळ, तर त्याला शरीर वेळ घेतं आणि त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे। आणि शरीराची काही रिॲक्शन्स येतात तर तिथे घाबरून जाण्याचं कारण नाही। आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी चिकाटी मात्र शिकले, कारण सुरुवातीला मला असे आठवड्यातनं एखाद वेळेला 2-3 जुलाब व्हायचे। आणि अर्थात विनायकताईंचं मार्गदर्शन वेळोवेळी केव्हाही फोन केला तरी त्या करायच्याच गाईड की काय करा म्हणून। पण ह्याच्यात सगळ्यात मी ठरवलं, म्हणजे कसं होतं की मनाचा एक कल असतो की नाही बाबा नाही जमत आहे तर सोडूनच देऊयात सगळं। पण मी ठरवलं की असं नाही करायचं, किंवा असं वाटतं की आपल्याला हे असं इतक्या 10 गोष्टी पैकी 2च जमल्या, 3च जमल्या, 7 जमल्याच नाहीत तर जाऊ दे सोडून देऊया। पण मी ठरवलं की सोडून द्यायचं नाही। म्हणजे एका प्रवचनामध्ये मी अभ्यासाची व्याख्या फार सुंदर ऐकली होती, तर त्यांनी सांगितलं होतं की अभ्यास याचा अर्थ गृहपाठ नव्हे शाळेचा, तो संस्कृत शब्द आहे अभि अधिक आस, आणि त्याचा अर्थ एकच गोष्ट चिकाटीने परत 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 करणे याला अभ्यास म्हणतात। तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा आपला स्वतःचा आपण अभ्यास करतोय, आपल्या शरीराचा करतोय। आणि मग मी अधिक सजग होऊन बारीक सारीक नोंदी म्हणजे माझ्या लक्षात आलं की हा हे आता असं झालं, हा आता आपण हे असं फॉलो केलं तर याचा रिझल्ट असा आला। त्यामुळे माझा ते फॉलो करण्याचा उत्साहही वाढला। आणि त्याचे आता जवळजवळ 3.5 महिने होतील अशी एक छानशी लिस्ट माझ्याजवळ तयार आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टीत माझा बदल झाला त्या मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायला मला अतिशय आवडेल। सुरुवातीला हे असे थोडे थोडे त्रास झाले, कधी योगासनं व्हायची कधी नाही, प्राणायाम कधी इकडे तिकडे, पण मी विनायकताईंना म्हटलं होतं की विथ ऑल डेव्हिएशन्स म्हणजे ॲक्सेप्टन्स तुमचा वाढतो की हो हे असं होऊ शकतं। पण परत त्या मूळ पदाला येऊन परत हे सगळं फॉलो करणे, हे सगळं मला जसं जमेल तसं करत गेले, त्याचे उत्कृष्ट रिझल्ट्स मला आले। मुख्य म्हणजे माझं सुंदरपैकी वजन कमी झालं। त्याच्यानंतर एकदम औषधं सोडल्यामुळे खूप फास्टिंग शुगर जास्त होती, पण आता मी 4था महिना संपेल 15 तारखेला, तोपर्यंत ती माझी 100 आकड्यांनी कमी झाली हे सगळं फॉलो करून।
बरं त्याच्यात विनया त्यांनी उपासाचंही महत्त्व सांगितलं होतं, एनिमाचं सांगितलं होतं आणि ह्या सगळ्याचा मला अगदी निश्चित उपयोग होत गेला. बरं त्याच्यात सुद्धा असं नाही की सगळे दिवस तर चीट डे, म्हणजे चीट डेला मी आईस्क्रीमही का सगळं एन्जॉय करते, कशाचंही बर्डन घेत नाही. एक दिवस चीट डे झाला तरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळचं कमी खाणे आणि लवकर खाणे, ह्यांनी तो खूप फरक माझ्यात पडला. चिकनगुनियामुळे माझा डावा हात फोन हातात धरला की भयानक झिंजण्याची, म्हणजे मी फोन धरूच शकायची नाही हातात. काही वेळेला मी अनेक वेळा स्पीकरवर फोन टाकून बोलले, पण हे सगळं फॉलो केल्यानंतर त्या झिंजण्या थांबल्या, त्या गायबच झाल्या. त्याच्यानंतर माझा हात थरथरायचा भयंकर, म्हणजे ओट्यावर मी मुलाला कपमध्ये चहा भरून दिला तरी मी डायनिंग टेबलपर्यंत नेऊ शकायची नाही, हात थरथरला की मला भीती वाटायची सांडणार. पण मी आता अशी, म्हणजे त्याला मी म्हणायची की अरे तू उठून घे बरं का, मी चहा ओतलाय, पण ओट्यावरनं डायनिंग टेबलवर तू घे. आता म्हणजे मी अशी अगदी मजेत त्याला असा चहा देते, काही थरथर वगैरे काही नाही, नथिंग डू. माझ्या उजव्या पायाची 2 बोटं रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे, हे म्हणजे मला नंतर कळलं की आता ती इतकी काळी कुट्ट झाली होती आणि त्याची नखं इतकी दडस असायची की मला नॉर्मल आपलं जे नेलकटर असतं त्याने कापताच यायची नाही. त्याच्यासाठी मी तो क्लिपर आणला होता. पण आता मला नॉर्मल, त्याचा रंग बदलला, हळूहळू तो गुलाबीकडे यायला लागला आणि नॉर्मल आपल्या नेलकटरनी सुद्धा एखाद्या वेळेला मला नखं कापता येतात. याचा अर्थ असा की ते छान रक्ताभिसरण पायाच्या बोटापर्यंत होतंय आणि त्याचा हा रिझल्ट आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मला तुम्हाला सांगायला आवडतील. त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही 2दा जेवता, मग तुमचं 2दा पोट साफ होणं आवश्यक आहे. म्हणजे ती घाण शरीरात राहिली नाही की ॲटोमॅटिक तुमचं वजन कमी होतं. तर ते आता ह्या सगळ्या प्रयत्नात ते नॅचरली होतं. त्याच्यासाठी मी काही वेगळं करत नाही. पण गेले 1.5 महिना व्यवस्थित माझं सकाळ संध्याकाळ मी 2दा जाऊन व्यवस्थित पोट साफ होतो, त्याचा एक आनंद आहे. आणि नुसतं बारीक होणे ह्याला महत्त्व नाही आहे, तर आतून तुमची प्रगती सुधारते ह्याचं मला आठवड्याभरापूर्वीच एक म्हणजे काय कन्फर्मेशन मिळालं. त्याचं असं झालं की माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू होती आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की रूट कॅनलला तुम्हाला अँटीबायोटिक घ्यायलाच लागते. तर मी हो म्हटलं, आता काय करणार. 5 दिवस सकाळी 2 वेळा, संध्याकाळी 2 वेळा. माझ्या पोटात गोळा आला होता, कारण मी अदरवाईज अँटीबायोटिक घेतली की मला लूज मोशन्स व्हायच्याच. पण आश्चर्य मला असं वाटलं की 5 दिवस मी एवढ्या अँटीबायोटिक घेऊन एकही दिवस जुलाब झाला नाही. 6व्या दिवशी एकदाच मला काय तो त्रास झाला, पण मलाच एवढा आनंद झाला आणि त्याचा की येस माझी इम्युनिटी वाढलेली आहे त्या सगळ्या प्रकाराने. त्यामुळे हे असे अनेक अत्यंत चांगले रिझल्ट्स मला मिळालेले आहेत आणि मी ते तुम्हाला सांगितले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मुळे मला अगदी आग्रहाने तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही जरूर नॅचरोपॅथीकडे वळा, विनयाताईंशी संपर्क करा, त्यांच्या 6 दिवसाच्या आरोग्य शिबिराला जा, कारण त्यांनी अतिशय, मला तरी फायदा झाला आहे, मिस्टरांनाही फायदा झाला. त्यांच्या बीपीच्या गोळ्या बंद आहेत, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढली, माझा घरातला स्टॅमिना काम करायचा इतका वाढला की कामवाल्या बाईंनी सर्टिफिकेट दिलं की वहिनी तुम्ही आता खूपच छान काम करता, कारण आधी मला काही व्हायचंच नाही. तर यामुळे तुम्हाला परत एकदा विनंती की तुम्ही नॅचरोपॅथीकडे जरूर वळा, त्याची सगळी माहिती करून घ्या आणि ग्रीन हिल्सला अवश्य एकदा भेट द्या. नमस्कार, मी मेघना वाघ आणि मी पुण्याहून तुम्हाला एक खूप छान एक्सपिरियन्स मला शेअर करायचा आहे म्हणून मी इथे आहे. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 10 वर्षांपूर्वी मला छोटासा ॲक्सिडेंट होऊन माझा स्पाईनचा खूप मेजर प्रॉब्लेम मला झाला होता. म्हणजे माझ्या व्हर्टिब्रामधली डिस्क टेअर होऊन ब्रेनकडे जाणारी मेन नर्व प्रेस झाली होती आणि तरी डावीकडे पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत मला नमनेस होता. म्हणजे मला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, मला नो मुवमेंट होती. आणि अशा याच्यामध्ये त्याच वेळेला मी नॅचरोपॅथीचा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला होता डॉक्टर विनया पुंडे मॅडम यांच्याकडे. त्याच्यामुळे नॅचरोपॅथीचा इम्पॉर्टन्स मला माहिती होता. पण जवळजवळ 3 ते 4 डॉक्टरांचं ओपिनियन मी घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं, मेघना तुला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागणार आहे कारण तुझी ब्रेनकडे जाणारी मेन नर्व प्रेस झाली आहे. आणि डॉक्टर म्हणाले की नाही, आता तुम्हाला अगदी उद्याच्या उद्या तुम्ही इमर्जन्सी ऑपरेशन करा.
पण त्यावेळेला मला जेव्हा विनया मॅडमना कळालं की माझं अशी कंडिशन झालेली आहे, त्या माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला सांगितलं, मेघना तुला ना नॅचरोपॅथीचा इम्पॉर्टन्स माहिती आहे, सो एक काम कर, नॅचरोपॅथी सेंटरला 5 ते 6 दिवस ये, मी तुला ॲटलिस्ट 50-60% रिकवर करून पाठवते, जेणेकरून तुला ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. स्पाईनचं ऑपरेशन हे एनिवे खूप रिस्की असतं आणि त्यातनं माझी ब्रेनकडे जाणारी मेन नर्व प्रेस झाली होती. आणि मी याच फक्त विनयाताईंच्या ह्या बोलण्यावर कंप्लीट विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर शिरवायला गेले कशी तर आमच्या कारमध्ये मागे सीटवर 4 गाद्या घालून त्याच्यावर मी झोपलेले होते आणि अशा पद्धतीने मला माझ्या नवऱ्याने शिरवायला पोचवलं, कारण मला एकही धक्का सहन होत नव्हता. प्रचंड पेन होते मला त्यावेळेला. आणि तिथं गेल्यानंतर जशी मी त्यांच्या कॅम्पमध्ये गेले तेव्हापासनं मला विनयाताईंचा इतका प्रेमाचा एकच पहिला शब्द कळला, इथे झोप, मी तुला आधी जेवायला घालते. आणि तेव्हापासनं मला 5 ते 6 दिवस त्यांनी इतकं छान एक मुलगी असल्यासारखं ट्रीट केलं. आणि तिथं गेल्यावर त्यांनी मला पहिला विश्वास दिला की तू छान रिकवर होणार आहेस, तुला अजिबात ऑपरेशन करायची गरज नाही. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मी 3 दिवस पहिले कंप्लीट झोपून माझ्या सगळ्या थेरपीज तिथं चालू होत्या नॅचरोपॅथीच्या. आणि तिसऱ्या दिवशी मी 5 मिनटं बसून तिथे प्राणायाम करू शकले. आणि तिथे मला पहिला विश्वास आला की यस, मी नॅचरोपॅथीनी रिकवर होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मात्र 5व्या दिवशी मी थोडं प्राणायाम आसनं सगळं करत 5व्या दिवशी मी तिथेच असलेल्या लॉनमध्ये वॉक करू शकले. तिथे डॉक्टरही आले होते आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की मेघना तू इतक्या परफेक्ट टाईमला इथं आलेली आहेस की आता या ॲलिओपॅथीमध्ये याला ऑपरेशनशिवाय काहीही पर्याय नाही आहे, कुठल्याही औषधांनी तुझा हा आजार बरा होणार नव्हता, पण तू परफेक्ट टाईमला नॅचरोपॅथीकडे वळालीस आणि तू नॅचरली एवढी रिकवर झाली. 5 ते 6 दिवसामध्ये मी 50 to 60% इझिली रिकवर झालेले होते. सो तिथे असलेले नॅचरोपॅथीचे थेरपीज, डाएट आणि विनयाताईंचा विश्वासाचा जो 6 दिवस मला त्यांनी दिलेला विश्वास होता, त्या या सगळ्या गोष्टींमुळे मी रिकवर झाले. आणि त्यांच्याच कारमधनं बसून मी 40 किलोमीटरचा प्रवास करून शिरवळ टू पुणे परत आले. सो हा एक्सपिरियन्स मला अगदी खूप लोकांपर्यंत पोचवायचा आहे, कारण स्पाईनसारखा त्रास हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे. आणि तिथे आधी डॉक्टर सांगतात की तुम्हाला ऑपरेशन करावं लागणार आहे, पण माझी कंडिशन वर्स्ट कंडिशन होती आणि त्या कंडिशनमधनं मी रिकवर होऊन 10 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता मी स्वतः योगा प्राणायामाचे वर्ग घेते आणि मॅक्सिमम नॅचरोपॅथी हे मी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे आणि विनयाताईंना या अभियानामध्ये मदत करते आहे. थँक्यू.